नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व दर्शकांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आपण आज धाराशिव उस्मानाबाद शहरातील जिल्हा अधिकारी यांचा बंगला व पोस्ट ऑफिस तसेच तहसीलदार यांचा बंगला तसेच उपविभागीय अधिकारी यांचा बंगला या चौकामध्ये उपस्थित आहोत. या ठिकाणी नीरज गॅस एजन्सी, वटकर गॅस एजन्सी या एजन्सीसमोर अनेक लोकांच्या गॅस सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या असताना आज या चौकामध्ये या ठिकाणी हे सिलेंडर आपल्या ठिकाणी जमा करून ठेवलेले आहेत. हे वितरणासाठी या ठिकाणी व्यक्ती उपलब्ध नाही. भर चौकामध्ये हे सिलेंडर ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी अनेक लोकांना OTP आलेत, पावत्या फाटलेत आणि गॅस डिलिव्हरीचा मॅसेजही आलेला असताना या वितरक जे घरपोच सेवा देतात ते वितरकाकडे आपण फोन केला असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात आणि एकीकडे हे सिलेंडर या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी पडलेले आहेत. आणि आपण आता पाहूया की या ठिकाणी काही सिलेंडरच्या ग्राहकांना OTP आलेला आहे, सिलेंडर वितरणाचा मॅसेज आलेला आहे, तरी देखील त्यांना काय अडचणी आलेल्या आहेत ते आपण आता जाणून घेऊया. आपलं नाव सांगा. शकील अब्दुल शेख. आपल्याला गॅस सिलेंडरसाठी काय काय अडचणी आली? नंबर लावला, आम्ही बुकिंग बी झाली तरी टाकी न झाल्या घरी. आमच्या बुकिंग झाली, पावती फाटली, मेसेज बी आला तरी टाकी आम्हाला घेऊन घ्या म्हणून येणं झालं. या ठिकाणी जर एवढ्या टाकी आहेत की इथं कोण आहे वितरण करायला? विचारा कोण नाही, बोलला कोण नाही. तर म्हणजे तुम्हाला आम्ही बघितलं तिकडे तर तिथे बी म्हणते ऑफिसला जावं म्हणते, ऑफिसला बोलायला कोण तयार नाही. आणि तुम्हाला इतक्या दिवस कोण टाकीत होतं? ते काळे टाकत. हां, मग ही तर इंग्रजचे आहे सिलेंडर. हां, ते काळेमध्ये तिकडे ऑफिसला जावं म्हणते. नाव सांगा. वाघमारे. तुम्हाला गॅस सिलेंडरचा तुम्हाला मॅसेज आला, तुम्ही बुकिंग केली, डिलिव्हरी झाला. त्यावेळेस तुम्हाला डिलिव्हरीचा मॅसेज आला, पावती फाटलेला मॅसेज आला. त्यानंतर तुम्ही कुणाला संपर्क साधला आणि तिथून काय काय उत्तर आलेत ते सांगा. मी आज सकाळ माझा बुक केला, मी 17 तारखेला. मला 18 तारखेला गॅसची पावती आली. काल रात्री मला गॅस डिलिव्हरीची पावती आली. मला घरपोच सिलेंडर भेटलेला नाही. आणि दुसरी गोष्ट, आज ऑफिसला जाऊन आलो. मी ऑफिसला सांगितलं की 2-2.5 वाजता येऊन साहेबांना भेटा. नंतर आपल्या इथं इंग्रजी म्हणून आहेत, त्यांना भेटलो. ती म्हणते की माझ्याकडे तुमचा एरियाच नाही. मी राहतो इथं सावकर चौकात, कृष्ण चौकात. तिथं माझं घर आहे. मग हा एरिया कुणाकडे जाते? गोवर्धनकडे जाते, त्याला इंग्रजीकडे जाते. मग तुम्ही कुणाला फोन केले? गोवर्धनला पण केला आणि इंग्रजीला पण केला. गोवर्धननं काय सांगितलं? इंग्रजीकडे आहे. इंग्रजी काय म्हणतंय? गोवर्धनकडे आहे. म्हणजे अशी ही उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. सिलेंडर या ठिकाणी 20 ते 35-40 सिलेंडर या ठिकाणी दिसून येत आहेत. या ठिकाणी वितरण करण्यासाठी व्यक्ती नाही. तसेच हे सिलेंडरला तिकडं गॅस एजन्सी समोर फुल्ल गर्दी आहे आणि एकीकडे सांगितलं जातं की हा एरिया आमच्याकडे नाही. मग नेमका एरिया बाय डिलिव्हरी बॉय कोण आहेत, कुणाकडे हे वितरण आहे याची चौकशी तात्काळ अधिकाऱ्यांनी करून या वितरकावर तसेच साठेबाजावर कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे.